नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत. त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाच्या बचती, इकॉनॉमिक्स इन प्रोडक्शन ही संकल्पना काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता सूक्ष्म अर्थशास्त्र या टॉपिकमध्ये आपण बऱ्याच संकल्पना, बऱ्याच घटकांची माहिती घेतलेली आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आपल्या चॅनेलवरती सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स नावाने प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व व्हिडिओ काय होतील मिळतील. आता त्याच्यातीलच पुढचा घटक आहे तो म्हणजे उत्पादनाच्या बचती. हा घटक काय करणार आहोत आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. आता सुरुवातीला उत्पादनाच्या बचती कोणकोणत्या आहेत हे पाहण्याआधी आपण बचती म्हणजे काय हे आधी समजावून घेऊ. बघा, बचती. आता बचतीला मितव्ययता असंही म्हटलं जातं किंवा थोडक्यात सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर फायदे. बचती म्हणजे काय? फायदे किंवा काटकसर. मितव्ययता म्हणजे थोडक्यात काटकसर. आता इथं व्याख्या दिलेली आहे बघा. बचती म्हणजे काय? तर पेढीच्या किंवा उद्योग संस्थांच्या वाढत्या उत्पादनामुळे किंवा आकारमानामुळे पेढीला जे लाभ प्राप्त होतात आणि ज्यामुळे पेढीचा उत्पादन खर्च कमी होतो यालाच पेढीच्या बचती किंवा मितव्ययता म्हणतात. आता इथं व्याख्येमध्ये काय दिलेलं आहे? पेढीच्या किंवा उद्योग संस्थांच्या वाढत्या उत्पादनामुळे, उत्पादन वाढल्यामुळे किंवा आकारमानामुळे, जर आकारमान त्याचं उद्योग संस्थेचं आकारमान वाढलं तर त्यामुळे जे लाभ प्राप्त होतात, जो फायदा होतो, लाभ प्राप्त होतात आणि तो लाभ प्राप्त झाल्यामुळे किंवा फायदे मिळाल्यामुळे पेढीचा उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कसा येतं? कमी झालेला आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? बचती किंवा मितव्ययता असं म्हटलं जातं. म्हणजे इथं काय होतं? लाभ प्राप्त होतो, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. त्याला पेढीच्या बचती म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उत्पादनाचा आकार वाढल्यावर प्रति एकक खर्च कमी होणे म्हणजे उत्पादनाच्या बचती किंवा उत्पादनाच्या मितव्ययता होय. बघा, लक्षात येते का? उत्पादनाचा आकार वाढल्यामुळे काय झालेला आहे तर इथं एकूण खर्च प्रति एकक खर्च काय झालेला आहे? इथं कमी झालेला आहे. त्याला उत्पादनाच्या बचती म्हणतात. आता आपण बचती बघितल्या किंवा मितव्ययता बघितलं म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा वस्तू आणि सेवांना जसं फायदे मिळतात आपल्याला, वस्तू आणि सेवा, काही वस्तू आणि सेवांच्याकडून आपल्याला फायदे मिळतात तसं काही तोटेही मिळत असतात. म्हणजे काही तोटेही होत असतात. मग तसंच बचती पण मिळतात, म्हणजे फायदे सुद्धा मिळतात आणि तसंच तोटे सुद्धा मिळतात. त्याला बेबचती म्हटलं जातं किंवा अमितव्ययता असं म्हटलं जातं. म्हणजे बचती, मितव्ययता किंवा फायदे याच्या उलट बेबचती, अमितव्ययता किंवा तोटे असंही. आता ती पण व्याख्या काय करूया आपण थोडक्यात समजावून घेऊ. बघा, बेबचती किंवा अमितव्ययता म्हणजे काय? तर पेढीच्या किंवा उद्योग संस्थांच्या वाढत्या उत्पादनामुळे किंवा आकारमानामुळे पेढीला जे तोटे सहन करावे लागतात आणि ज्यामुळे पेढीचा उत्पादन खर्च वाढतो त्यालाच पेढीच्या बेबचती किंवा अमितव्ययता म्हणतात. बघा, दोन्ही व्याख्येमध्ये काय फरक आहे? तर बचतीमध्ये काय झालेलं आहे तर तिथं पेढीला उत्पादनामुळे किंवा आकारमानामुळे, उद्योग संस्थांच्या आकारमानामुळे काय झालेलं आहे तिथं बचतीमध्ये लाभ प्राप्त झालेला आहे आणि उत्पादन खर्च कसा झालेला आहे तिथं कमी झालेला आहे. आणि इथं बेबचतीमध्ये म्हणजे तोट्यामध्ये थोडक्यात काय होतं, इथं अमितव्ययतामध्ये काय होतं तर त्या वाढलेल्या उत्पादनामुळे किंवा वाढलेल्या आकारमानामुळे पेढीला तोटे सहन करावे लागतात आणि उत्पादन खर्च काय होतं? वाढतो. त्याला पेढीच्या बेबचती किंवा अमितव्ययता असं म्हटलं जातं. बघा, मी तुम्हाला बचती आणि बेबचती म्हणजे काय किंवा मितव्ययता, अमितव्ययता म्हणजे काय थोडक्यात सांगितलेलं आहे. आता मी हे बेबचती किंवा अमितव्ययता आहे ही संकल्पना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. पण तुम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती सांगितलेली आहे, दोन्हीतील फरक सांगितलेला आहे. सविस्तर माहिती आणखी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे बेबचती कोणकोणत्या आहेत हे अभ्यासताना पाहणार आहे. आता बचती आणि बेबचती हे लक्षात आलं असेल. म्हणजे थोडक्यात पेढीचा आकारमान किंवा उद्योगाचं आकारमान वाढल्यामुळे पेढीचे जे तोटे निर्माण होतात त्यांना बेबचती म्हणतात किंवा अमितव्ययता म्हणतात आणि पेढीचे किंवा उद्योगाचं आकारमान वाढल्यामुळे पेढीला जे फायदे होतात किंवा लाभ प्राप्त होतात त्यांना उत्पादनाच्या बचती किंवा मितव्ययता असं म्हटलं जातं. आता ह्या बचती किंवा बेबचती कोणकोणत्या आहेत तर त्याचे सुद्धा काय झालेले प्रकार पडतात. म्हणजे उत्पादनाच्या बचती किंवा बेबचती याचे सुद्धा काय झालेले आहेत प्रकार पडलेले आहेत. मग उत्पादनाच्या बचतीचे दोन प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती.
बघा फायदे कोणकोणते, दोन प्रकारचे फायदे मिळतात. कोणत्या दोन प्रकारचे, तर त्याच्यामध्ये अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती. याच्या उलट बेबचती सुद्धा दोन प्रकारचे मिळतात. एक त्याच्यामध्ये अंतर्गत बेबचती आणि बहिर्गत बेबचती. म्हणजे अंतर्गत फायदे आहेत तसे अंतर्गत तोटे सुद्धा आहेत, आणि बहिर्गत फायदे आहेत तसे बहिर्गत तोटे सुद्धा आहेत. आता याच्यामध्ये हे चार भागामध्ये या उत्पादनांच्या बचतीचं किंवा मितव्ययतेचं किंवा अमितव्ययतेचं विभागणी केलेली आहे. आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये याच्यातील अंतर्गत बचती कोणकोणत्या आहेत, म्हणजे अंतर्गत बचती म्हणजे काय आणि त्या कोणकोणत्या आहेत ते त्याचे पॉईंटनुसार वर्गीकरण केलेले आहे, ते काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे राहिलेले तीन भाग आहेत, म्हणजे बहिर्गत बचती असतील किंवा बेबचतीमध्ये अंतर्गत बेबचती आहे आणि बहिर्गत बेबचती, हे कोणकोणते आहेत आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण आपण एक एक व्हिडिओमध्ये पुढे काय करणार आहोत, पाहणार आहोत. बघा तुमच्या लक्षात आलं असेल, उत्पादनाच्या बचती आणि बेबचती. उत्पादनाच्या बचती दोन प्रकारच्या आहेत, अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती. त्याच पद्धतीने बेबचती सुद्धा दोन प्रकारच्या आहेत, अंतर्गत बेबचती आणि बहिर्गत बेबचती. आता यालाच इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, तर इकॉनॉमिक्स अँड डिसइकॉनॉमिक्स इन प्रोडक्शन, म्हणजे उत्पादनाच्या बचती, बेबचती, त्याच्यातील इंटरनल इकॉनॉमिक्स, इंटरनल डिसइकॉनॉमिक्स म्हणजे अंतर्गत बचती आणि अंतर्गत बेबचती, त्यानंतर एक्सटर्नल इकॉनॉमिक्स म्हणजे बहिर्गत बचती आणि एक्सटर्नल डिसइकॉनॉमिक्स बहिर्गत बेबचती, असे काय झालेले दोन दोन भागामध्ये विभागणी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये इंटरनल इकॉनॉमिक्स कोणकोणते ते पाहणार आहोत. उत्पादनाच्या बचती मधील काय भाग आहे, एक काय इकॉनॉमिक्स इन प्रोडक्शन मधील भाग आहे तो म्हणजे अंतर्गत बचती, इंटरनल इकॉनॉमिक्स. आता अंतर्गत बचती हे समजण्याआधी आपल्याला उद्योग संस्था आणि उद्योगधंदा ह्या दोन संकल्पना समजणं गरजेचं आहे. म्हणजे उद्योग संस्था म्हणजे काय, तर एकाच नियंत्रणाखाली विशिष्ट वस्तूंचं उत्पादन करणारी संस्था म्हणजे काय, उद्योग संस्था. बघा लक्षात येते का, उद्योग संस्था म्हणजे काय, तर एकाच नियंत्रणाखाली विशिष्ट वस्तूंचं उत्पादन करणारी संस्था म्हणजे उद्योग संस्था. आणि उद्योग किंवा उद्योगधंदा म्हणजे काय, तर एकाच वस्तूचं उत्पादन करणारी किंवा वस्तूंची निर्मिती करणाऱ्या अनेक उद्योग संस्थांचा समूह म्हणजे उद्योग किंवा उद्योगधंदा. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्या साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, रबर उद्योग असेल, हे सगळे काय झाले उद्योगधंद्यामध्ये आले किंवा उद्योग या घटकामध्ये त्याचं वर्गीकरण आलेलं आहे. आता हे दोन संकल्पनेचा सांगण्याचा उद्देश काय, तर उद्योग संस्था याच्यामध्ये ह्या अंतर्गत बचतींचा समावेश होतो. म्हणजे अंतर्गत बचती किंवा इंटरनल इकॉनॉमिक्स आहे त्या उद्योग संस्थेशी संबंधित असतात आणि बहिर्गत बचती ह्या उद्योगांशी किंवा उद्योगधंद्यांशी निगडीत असतात. बघा प्रत्येक भाग येईल तसं मी काय करत जाईल त्यावेळेला समजावून देत जाईल, फक्त थोडक्यात तुम्हाला इथं लक्षात राहण्यासाठी हे थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे. आणखी आपण उद्योग संस्था आणि उद्योगधंदा किंवा उद्योग याच्याविषयी पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. बघा आता अंतर्गत बचत, अंतर्गत बचती या कशाशी संबंधित आहेत, तर उद्योग संस्थेशी संबंधित आहेत. आता सुरुवातीला आपण अंतर्गत बचती म्हणजे काय हे आधी काय करूया, समजावून घेऊ. बघा अंतर्गत बचतीची व्याख्या. आता डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या मांडलेली आहे. ते काय म्हणतात, डॉक्टर मार्शल यांच्या मते अंतर्गत बचती त्या असतात ज्यामुळे एका विशिष्ट पेढीला अंतर्गत कुशलता व व्यवस्थापनातील श्रेष्ठता प्राप्त होत असतात. डॉक्टर मार्शल काय म्हणतात की अंतर्गत बचती ह्या असतात की ज्यामुळे एका विशिष्ट पेढीला किंवा अंतर्गत कुशलता व व्यवस्थापनाची श्रेष्ठता काय होत असते, प्राप्त होत असते. इथे विशिष्ट शब्द आहे, इथं टायपिंग मिस्टेक झालेली आहे, तिथं समजावून घ्या विशिष्ट शब्द येतो. डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. ते काय म्हणतात की अंतर्गत बचती त्या असतात ज्यामुळे एका विशिष्ट पेढीला अंतर्गत कुशलता व व्यवस्थापनाची श्रेष्ठता प्राप्त होत असतात. त्यानंतर आणखी क्रेन क्रॉस यांनी सुद्धा अंतर्गत बचतीची व्याख्या मांडलेली आहे. ते काय म्हणतात की अंतर्गत बचती त्या असतात ज्या केवळ एका पेढीला स्वतंत्रपणे व व्यक्तिशः प्राप्त होतात. ते काय म्हणतात की अंतर्गत बचती त्या असतात की त्या केवळ एका पेढीला स्वतंत्रपणे आणि व्यक्तिशः काय होत असतात, प्राप्त होत असतात. या बचती उत्पादन परिणामातील वाढीचा परिणाम असतात आणि त्या तोपर्यंत प्राप्त करता येत नाही जोपर्यंत उत्पादन मात्रेमध्ये वाढ होत नाही. ते काय म्हणतात की
त्या बचती उत्पादन परिणामातील वाढीचा परिणाम आहे आणि त्या तोपर्यंत प्राप्त होत नाही किंवा करता येत नाहीत की जोपर्यंत उत्पादन मात्रेमध्ये वाढ होत नाही. ही व्याख्या कोणी म्हटलेली आहे? क्रेयन क्रॉस यांनी म्हटलेली आहे. म्हणजे थोडक्यात ते काय म्हणतात की पेढीच्या आकारमान व उत्पादन प्रमाणातील वाढीमुळे पेढीला श्रम विभागणी असेल, विशेषीकरण असेल, कुशलता असेल या अंतर्गत जे लाभ मिळतात आणि ज्यामुळे पेढीचा उत्पादन खर्च कमी होतो यालाच पेढीच्या अंतर्गत बचती किंवा मितव्ययता असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एका पेढीचा आकार वाढल्यामुळे जे अनेक फायदे निर्माण होतात आणि ते फक्त त्या पेढीलाच मिळतात अशा फायद्यांना काय म्हटलं जातं? अंतर्गत बचती म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही उद्योग संस्थेचे विविध हेतू असतात. जसं की महत्तम नफा मिळवणे किंवा बाजाराचा विस्तार करणे, विक्री वाढवणे या हेतूंना अनुसरून व्यावसायिक काय करत असतात? व्यावसायिक निर्णय घेतले जातात आणि त्यामधूनच उद्योग संस्थेचा काय होत असतो? विस्तार होत जातो. आणि या विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून त्या उद्योग संस्थांना काय होत असतात? काही फायदे सुद्धा होत असतात आणि हे होणारे फायदे त्या उद्योग संस्थेपुरतेच मर्यादित असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? अंतर्गत बचती असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला अंतर्गत बचती म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. मग आता या बचती कोणकोणत्या आहेत किंवा हे लाभ कोणकोणते? तर त्याच्यामध्ये तांत्रिक असेल, आर्थिक असेल, वित्तविषयक असेल, खरेदी आणि विक्री संदर्भात असेल या सर्वांचा त्याच्यामध्ये काय होत असतो? समावेश होत असतो. ते आपण काय करणार आहोत आता पुढे अभ्यासणार आहोत. तुम्हाला अंतर्गत बचती डॉक्टर मार्शल आणि क्रेयन क्रॉस यांनी म्हटलेली व्याख्या लक्षात आली असेल. बघा पुढे बघा. आता अंतर्गत बचती कोणकोणत्या आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये आहे बघा तांत्रिक बचती समावेश होतो, व्यवस्थापकीय बचतींचा समावेश होतो, विपणन बचतींचा समावेश होतो, वित्तीय बचतींचा समावेश होतो आणि जोखीम वितरण विषयक बचतींचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे या बचतींचा अंतर्गत बचतीमध्ये समावेश होत असतो. म्हणजे या पद्धतीने उद्योग संस्थांना काय होत असतात? फायदे होत असतात. आता उद्योग संस्थांना का म्हणतोय? कारण अंतर्गत बचती ह्या उद्योग संस्थांशी संबंधित असतात. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आणि बहिर्गत बचती या उद्योगधंद्यांशी किंवा उद्योगांशी काय असतात? संबंधित असतात. त्यामुळे इथं अंतर्गत बचती म्हणजे उद्योग संस्था, मी मागच्या उद्योग संस्था हा शब्द सांगते त्यामुळे उद्योग संस्थांचा संबंध ह्या अंतर्गत बचतीशी असतो. हे लक्षात. आता बघा आपण ह्या ज्या बचती सांगितलेल्या आहेत, अंतर्गत बचती सांगितलेल्या आहेत त्यांची काय करणार आहोत? एक एक आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला बघा पहिली बचत आहे ती म्हणजे तांत्रिक बचत, टेक्निकल इकॉनॉमिक्स. आता तांत्रिक बचती म्हणजे काय? तर एखाद्या उद्योग संस्थेनं आपल्या उत्पादनाच्या बाबतीत तांत्रिक किंवा यांत्रिक स्वरूपातील बदल केल्यामुळे त्या उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्यांना तंत्रविषयक बचती किंवा तांत्रिक बचती किंवा लाभ असं म्हटलं जातं. बघा लक्षात येते का? एखाद्या उद्योग संस्थेनं आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये तांत्रिक किंवा यांत्रिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किंवा यंत्रांच्या सहाय्याने त्या स्वरूपातील बदल केल्यानंतर त्या उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्यांना काय म्हटलं जातं? तांत्रिक बचती म्हटलं जातं, टेक्निकल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे नवीन कौशल्य, नवीन तंत्राचा वापर करणारे आधुनिक तंत्र कौशल्य वापरात आणणं किंवा उपउत्पादनांचं उत्पादन करणं, श्रम विभागणी करणं यासारख्या तांत्रिक बदलांचा वापर करून उत्पादन केल्यामुळे उद्योग संस्थांना काय होत असतात? फायदे होत असतात. मग त्याच्यामध्ये काय होतं? उच्च उत्पादन तंत्राचा वापर असेल, महामान उत्पादनाचा फायदा असेल, श्रम विभागणी विशेषीकरण असेल किंवा उपउत्पादनाची मितव्ययता असेल याच्यामुळे काय होत असतं? त्या उद्योग संस्थेला फायदे होत. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा महाराष्ट्र किंवा विशेषतः सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने. मग त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये काय केलं जातं? ऊसाचं गाळप केलं जातं मोठ्या प्रमाणात होतं. मग हे गाळप करण्यासाठी नवीन यंत्रांचा वापर केला. म्हणजे या कारखान्याने केवळ साखर तयार न करता त्याच्यामध्ये मळीपासून अल्कोहोल तयार करणं किंवा बगॅसपासून वीज निर्मिती करणं, मळीपासून खत तयार करणं असे नवनवीन प्रकल्प जर सुरू केले आणि त्याच्यामुळे जर ते सुरू केल्यामुळे ते त्या पद्धतीने प्रयत्न करत गेल्यामुळे ते कारखाने काय होत असतात? त्या कारखान्यांना इतर कारखान्यांपेक्षा जादा लाभ मिळतो. म्हणजे हे जे अल्कोहोल तयार करणं किंवा बगॅसपासून वीज निर्मिती करणं, मळीपासून खत तयार करणं असं प्रकल्प सुरू केले जातात आणि या प्रकारचे प्रयत्न जे कारखाने करतात त्यांना काय होत असतं? इतर कारखान्यांच्या मानानं जादा नफा मिळत असतो किंवा फायदा होत असतो. म्हणजे थोडक्यात या
उच्च उत्पादन तंत्र किंवा तंत्राचा वापर केल्यामुळे काय होत असतं, इथं उप उत्पादनांची निर्मिती केल्यामुळे काय होत असतं, इतर कारखान्यांच्या पेक्षा किंवा इतर उद्योग संस्थांच्या पेक्षा काय होत असतं, ज्यादा लाभ मिळत असतो त्याला काय म्हटलं जातं, तांत्रिक बचती असं म्हटलं. म्हणजे इथं पेढीचा आकार वाढल्यामुळे उत्पादनाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे अधिक सक्षमता असणारी यंत्र वापरणं पेढीला काय होत असतं, शक्य होतं या तांत्रिक बचतीमध्ये. त्यामुळे पेढीचा दर नगामागे येणारा खर्च काय असतो, उत्पादन खर्च कमी. मग त्याच्यामध्ये उच्च उत्पादन तंत्र आहे, महामान उत्पादनाचा फायदा, श्रम विभागणी, विशेषीकरण, उप उत्पादनाची मितव्ययता या घटकांचा सुद्धा समावेश. आता उच्च उत्पादन तंत्र म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये त्यालाच अत्याधुनिक यंत्राचा वापर असं सुद्धा म्हटलं जातं, सुपेरियर प्रोडक्शन टेक्निक. म्हणजे आधुनिक काळामध्ये अनेक उद्योग संस्था उच्च तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्यामुळे काय होतं, उत्पादनामध्ये जलद गतीनं काय होत असते, वाढ होते. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं तर वर्तमानपत्र छपाई उद्योगामध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये काय होते, वाढ होते, त्यामुळे अनेक फायदे तिथं काय होत असतात, प्राप्त होत असतात. म्हणजे थोडक्यात अत्याधुनिक यंत्राचा वापर केल्यामुळे तिथं काय होत असतं, उत्पादनामध्ये वाढ होत असते आणि तिथं काय होतात मग बचती निर्माण. त्यानंतर महामान उत्पादनाचा फायदा सुद्धा होतो, म्हणजे लार्ज स्केल ऑफ प्रोडक्शन, म्हणजे उत्पादन वाढीबरोबर उद्योग संस्थेचा आकार वाढत जातो, त्यामुळे काय होतं, उद्योग संस्थेला आधुनिक व आणि मोठ्या आकाराची यंत्रसामग्री वापरता येते. उत्पादन वाढल्यामुळे काय होतं, तर उद्योग संस्थेचा आकार पण वाढतो आणि उद्योग संस्थेचा आकार वाढल्यामुळे त्यांना काय होतं, आधुनिक आणि मोठ्या आकाराची यंत्रसामग्री वापरता येते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये काय होते, वाढ होते आणि त्यांना उत्पादनामध्ये वाढ झाल्यामुळे अनेक प्रकारचे तिथं काय होत असतात, फायदे होत असतात. आणि हे जे मोठ्या उद्योग संस्थेला जे फायदे होतात ते लहान उद्योग संस्थेला त्या पद्धतीचं यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान तिथं वापरता येत नाही, त्यामुळे त्यांना तिथं फायदा होत नाही. मोठ्या आकारमानामुळे किंवा मोठ्या यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान वापरल्यामुळे काय होत असतात, तिथं तांत्रिक बचती काय होत असतात, निर्माण होत असतात. त्यानंतर आहे श्रम विभागणी किंवा विशेषीकरण, म्हणजे स्पेशलायझेशन. म्हणजे उद्योग संस्थेचा आकार वाढत असताना उत्पादकाच्या काय केलं जातं, निरनिराळ्या प्रक्रियेमध्ये निरनिराळी कार्य श्रमिकांमध्ये विभागणी करणं शक्य होतं. श्रम विभागणी म्हणजे काय केलं जातं, विभागणी केली जाते, श्रमिकांमध्ये विभागणी केली जाते, वेगवेगळ्या कामांचं काय केलं जातं, तिथे विभागणी केली जाते. त्यामुळे काय होतं, कष्ट पण वाचतं, श्रम पण वाचतं, वेळ पण वाचतो आणि खर्चाची बचत सुद्धा होते. आणि विशेषीकरण सुद्धा केलं जातं. विशेषीकरणामुळे काय होतं, तर श्रमिकांची कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि उत्पादन वाढून अनेक तिथं काय होत असतात, फायदे होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं, मोटार बनवणाऱ्या मोठ्या उद्योगामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली तर तिथं काय होत असतं, श्रमिकांची कार्यक्षमता सुद्धा तिथं वाढते आणि फायदे प्राप्त होतात. त्यानंतर आहे उप उत्पादनाची मितव्ययता किंवा दुय्यम वस्तूंचं उत्पादन असंही म्हणू शकतो. म्हणजे मोठ्या उद्योग संस्थेमध्ये मुख्य उत्पादनाबरोबरच काय केलं जातं, इतर अनेक उपपदार्थ तयार केले जातात. म्हणजे उदाहरणार्थ साबणाच्या कारखान्यामध्ये साबणाबरोबर ग्लिसरीन तयार करणे किंवा साखर कारखान्यामध्ये मुख्य उत्पादन साखर असतं, पण साखर जरी असली तरी पण त्याच्यामध्ये त्या कारखान्यातील जी मळी आहे त्याच्यापासून अल्कोहोल तयार करणं किंवा जे चिपाड असतात त्याच्यापासून त्या ऊसाच्या चिपाडापासून कागद तयार करणं, इतर अनेक टाकाऊ पदार्थापासून शेतीला खत तयार करणं, या गोष्टींचा काय केला जातो, तिथं वापर केला जातो. म्हणजे उपउत्पादनांची काय केली जाते, उपपदार्थांची काय केली जाते, तिथं निर्मिती केली जाते. मुख्य पदार्थ असतो म्हणजे मुख्य उत्पादन असतं, त्याच्याबरोबर अनेक इतर उपपदार्थ सुद्धा तिथं काय केले जातात, तयार केले जातात. आणि त्यामुळे उद्योग संस्थेच्या उत्पादनामध्ये काय होते, या उपवस्तूपासून होणाऱ्या उत्पादनांची भर पडते आणि उद्योग संस्थेला काय होत असतो, फायदा होत. म्हणजे थोडक्यात उत्पादन संस्था जसजशी मोठी होत जाते तसतशी विकास आणि संशोधनावरती भर देऊन अधिक चांगलं तंत्रज्ञान तिथं काय होऊ शकतं, वापरू शकतं आणि यातूनच काय होत असते, तांत्रिक बचती निर्माण होत असते, मिळत असतात. म्हणजे आणखी उदाहरण जर सांगायचं झालं तर रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल, दूरदर्शन असेल किंवा संच निर्मितीचं तंत्रज्ञान असेल, यात वारंवार सुधारणा करून काय केलं जातं, ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान द्यायचा तिथं प्रयत्न केला जातो. म्हणजे रेडिओ कम टेप रेकॉर्ड सारख्या वस्तूमुळे ग्राहकाला दोन वेगवेगळ्या वस्तू घ्याव्या लागत नाहीत. म्हणजे तिथं काय होत नाही, मग वस्तूमुळे ग्राहकाला दोन वेगळ्या वस्तू घ्याव्या लागत नाही, त्यामुळे दुप्पट जागा व्यापली जात नाही
प्रगत तंत्रज्ञान वापरल्यामुळे काय होतं, अधिक कार्यक्षम तंत्र तिथं काय होतं, वापरता येतं. त्याच्यातूनच काय होते, तांत्रिक बचती निर्माण होते. म्हणजे थोडक्यात मोठ्या कारखान्यात आधुनिक मशीन वापरल्यामुळे उत्पादन खर्च तिथं काय होत असतो, कमी होत असतो. आणि त्यातूनच ही काय होत असतात, उद्योग संस्थेला फायदा होतो. हे काय आहे, अंतर्गत बचती. अंतर्गत बचती म्हणजे मध्येच काय सांगितलेलं आहे की तिथं काय होतं, लाभ प्राप्त होतो आणि उत्पादन खर्च कसा असतो, कमी असतो. या मोठ्या कारखान्यामध्ये आधुनिक मशीन वापरल्यामुळे ग्राहकांना जागा इतर वस्तू घ्याव्या लागत नाही, जास्त जागा व्यापली जात नाही. आधुनिक तंत्रांचा वापर केल्यामुळे इथं काय होत असतं, उत्पादन जास्त मिळत जातं. यालाच तांत्रिक बचती असं म्हटलं. त्यानंतर पुढची बचत आहे बघा, व्यवस्थापकीय बचत. व्यवस्थापकीय बचत, मार्जिनल इकॉनॉमिक्स. आता व्यवस्थापकीय बचतीमध्ये काय म्हणजे काय आधी समजावून घेऊ बघा. काय व्यवस्थापकीय बचती म्हणजे काय, तर उद्योग संस्था आपल्या व्यवस्थापनामध्ये जे बदल करते त्यामुळे त्या उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्यांना व्यवस्थापकीय बचती असे म्हणतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर बघा, कच्च्या मालाच्या खरेदीसाठी स्वतंत्र विभाग तयार करणे किंवा वितरण विभाग, जाहिरात विभाग, लेखापाल विभाग, वाहतूक विभाग, या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काय केलं जातं, अनुभवी आणि तज्ञ आधुनिकता असणारे लोक तिथं काय केले जातात, नियुक्त केले जातात. आणि व्यवस्थापनाच्या सर्व विभागामध्ये समन्वय साधण्याचा तिथं काय केला जातो, प्रयत्न केला जातो. त्याला अनुसरून प्रशासकीय विभाग सुद्धा प्रशासकीय निर्णय सुद्धा घेतले जातात. आणि त्या प्रकारच्या बदलामुळे उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्याला काय म्हटलं जातं, त्या उद्योग संस्थेला काय होत असतात, फायदे मिळतात. आणि ते फायदे काय असतात, त्या उद्योग संस्थेपुरतेच मर्यादित असतात. आणि त्या सर्व व्यवस्थापकीय बदलांना काय म्हटलं जातं, एकत्रितपणे व्यवस्थापकीय बचती असं म्हटलं. म्हणजे याच्यामध्ये पेढीचा आकारमान वाढल्यामुळे काही व्यवस्थापकीय विषयी बचती निर्माण होतात. त्याच्यामध्ये मग पेढीचा आकार लहान असताना उत्पादकाला काय करावं लागतात, विविध प्रकारची कामं स्वतः करावी लागतात. बघा, उद्योग संस्थेचा आकार लहान असल्यामुळे उत्पादकाला काय होतं की काही कामं असतील ती स्वतः करावी लागतात. पण आकारमान जर वाढलं तर त्याचं काय होतं, ती कामं स्वतः करावी लागत नाही. आकारमान वाढल्यामुळे काय होतं, कमी महत्वाची दैनंदिन स्वरूपाची कामं ही कनिष्ठ श्रमिकांकडे सोपवू शकतो. त्यामुळे व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं त्याला काय होतं, शक्य होतं. आणि त्याचबरोबर पेढीचं आकारमान वाढल्यामुळे व्यवस्थापन विषयक जी कामाची विभागणी करणं तिथं काय होतं, शक्य. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जाहिरात असेल, भांडवल उभारणे असेल किंवा खरेदी असेल, अशी विविध प्रकारची कामं त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडे सोपवता येतात. त्यामुळे काय होतं, त्या पेढीला मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे थोडक्यात व्यवसाय संस्थेचा आकार वाढल्यामुळे आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो. व्यवस्थापन कार्य चांगले होण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी लोकांची नेमणूक करता येते. वेगवेगळ्या विभागासाठी स्वतंत्र व्यवस्थापकांची नेमणूक करता येते. त्यामुळे व्यवस्थापन सुधारणा होऊन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते आणि परिणामी उत्पादन खर्च तिथं कमी होऊन काय होते, बचत निर्माण होते. आणि बचत निर्माण झाल्यामुळे तिथं थोडक्यात काय होतं, अंतर्गत म्हणजे फायदा मितव्ययता तिथं काय होते, निर्माण होते. त्या उद्योग संस्थेला काय होतं, फायदा. त्याला काय म्हटलं जातं, व्यवस्थापकीय बचती असं. त्यानंतर पुढे आहे बघा, म्हणजे व्यवस्थापकीय बचती म्हणजेच काय, थोडक्यात मोठ्या उद्योगात वेगवेगळे स्पेशलायझेशन मॅनेजर्स किंवा प्रोडक्शन मॅनेजर, फायनान्स मॅनेजर इत्यादी काय केलं जातं, त्यांची नियुक्ती केली जाते. आणि त्यांच्यामुळे काय होतं, काम अधिक कार्यक्षम होतं. त्यालाच व्यवस्थापकीय बचती असं म्हणतात. त्याच्यामुळे काय होतात, बचती, या व्यवस्थापकीय बचती निर्माण होतात. त्यानंतर पुढे आहे बघा, वित्तीय बचती, फायनान्शियल इकॉनॉमिक्स. आता अंतर्गत बचतीमधील ही एक बचत आहे, वित्तीय बचत. याच्यामध्ये काय केलं जातं, तर उद्योग संस्थेला भांडवल उभारताना जे लाभ मिळतात, बघा, उद्योग संस्थेला भांडवल उभारताना जे लाभ मिळतात त्यांना भांडवल विषयक बचती किंवा वित्तीय बचती असं म्हटलं. आता याला भांडवल विषयक बचती म्हणून सुद्धा ओळखलं. वित्तीय बचती म्हणजेच काय, भांडवल विषयक बचती. बघा, आता ज्या उद्योग संस्थांची बाजारामध्ये एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे, त्याची त्या बाजारामध्ये पत निर्माण झालेले आहे किंवा विश्वास संपादन केलेला आहे, त्यामुळे काय होतं, त्या उद्योग संस्थांना विविध बँका काय करतात किंवा वित्त संस्था यांच्याकडून आवश्यकतेनुसार कर्ज मिळतं. आणि एखाद्या उद्योग संस्थेनं आपलं भांडवल बाजारात जरी विक्रीला काढलं तरी त्याची सहजपणे तिथं काय होत असते, विक्री होत असते.
त्या मानाने त्या संस्थेने निर्माण केलेला काय असतो विश्वास असतो. म्हणजे इथं एखाद्या उद्योग संस्थेने बाजारामध्ये विश्वास संपादन केल्यामुळं विश्वासार्हता निर्माण केल्यामुळे तिथं काय होत असतं त्यांना आवश्यकतेनुसार तिथं काय होतं भांडवल मिळत जातं, कर्ज मिळत जातं. म्हणजे वेगवेगळ्या बँका असतील त्या काय करत असतात कर्ज पुरवत. मग त्यामुळे काय होतं तर ह्या अनेक उद्योग संस्थांना राज्य केंद्र सरकार असेल काय होतं कर्जाला हमी देतं. त्यामुळे त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवल उपलब्ध होऊ शकतं. आणि हा एक प्रकारचा काय होतं भांडवल विषय कायदा. म्हणजे विविध उद्योग संस्थांना बँकामार्फत कमी व्याजदरामध्ये कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये किंवा कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये कर्जाच्या व्याजदरामध्ये काय होत असतात सवलती दिल्या जातात, सवलती मिळतात आणि त्यामुळे भांडवल विषयक बचती तिथं काय होतात निर्माण. म्हणजे काही संस्थांना उत्पादनाचे काय होतात निकष पाळल्याबद्दल सरकारकडून कर अनुदान किंवा अन्य स्वरूपामध्ये आर्थिक सवलती मिळतात. म्हणजे थोडक्यात उद्योग संस्थांना भांडवल जमा करताना विविध अनुषंगाने जे लाभ संस्था पातळीवरती मिळतात त्या सर्वांना काय म्हटलं जातं भांडवल विषयक बचती असं म्हटलं जातं किंवा वित्तीय बचती असं म्हटलं. म्हणजे थोडक्यात वित्तीय बचती किंवा भांडवल विषयक बचती म्हणजे काय तर मोठ्या उद्योगांना बँकेतून कमी व्याजदरानं कर्ज मिळते, त्याला काय म्हटलं जातं वित्तीय बचत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं विश्वास निर्माण केला उद्योग संस्थेमध्ये बाजारामध्ये एक प्रकारचा विश्वास संपादन केल्यामुळे काय झालेलं असतं इथं बँका त्यांना सहकार्य करत असतात आणि त्यातून काय होत असतं त्यांना तिथं भांडवल जमा करताना उद्योग संस्थांना भांडवल जमा करताना विविध अनुषंगानं काय होत असतात काही फायदे मिळत असतात, संस्था पातळीवरती फायदे मिळत असतात, त्याला वित्तीय बचती असं म्हटलं. म्हणजे पेढीचा आकार वाढल्यामुळे तिला अधिक काय होत असतं अधिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे त्या पेढीला कमी व्याजदरानं आणि अधिक प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा होतो आणि त्यामुळे काय होतं मोठी पेढी लहान पेढीच्या तुलनेने आपले शेअर सहज विकू शकते किंवा भांडवल उभारणी करू शकते. ही काय झाली वित्तीय बचती फायनान्शियल इकॉनॉमिक्स. त्यानंतर पुढे आहे बघा विपणन बचत. आता या विपणन बचती याला खरेदी विक्री विषयक बचती असं सुद्धा म्हटलं जातं. विपणन बचती मार्केटिंग इकॉनॉमिक्स याला खरेदी विक्री विषयक बचती असं सुद्धा म्हणतात. आता उत्पादन पेढीला विपणन कार्यामध्ये दोन प्रकारचे कार्य करावे लागतात. एक म्हणजे उत्पादक घटकांची खरेदी आणि दुसरं म्हणजे तयार मालाची विक्री. आता उत्पादन घटकांची खरेदीमध्ये काय येतं तर उत्पादन पेढीचा आकार वाढत असताना मोठ्या पेढीत काय की होतं कच्च्या मालाची खरेदी करणं सोयीचं होतं आणि मोठ्या प्रमाणावर कच्चा माल पेढी स्वस्तात काय करू शकते खरेदी करू शकते किंवा स्वतःच कच्च्या मालाचं उत्पादन करू लागते आणि त्यामुळे काय होतं परिणामतः कच्चा माल नियमितपणे मिळाल्यामुळे उत्पादनाचा वेग वाढतो. त्याचप्रमाणे दुसरा घटक काय महत्वाचा आहे तर जो कच्चा माल मिळाल्यानंतर उत्पादन घेतलं जातं कच्च्या मालापासून नवीन वस्तूंची निर्मिती केली जाते, जो तयार झालेला माल आहे त्याची विक्री करणे. म्हणजे विपणनातील दुसरं कार्य म्हणजे काय तर पक्क्या मालाची विक्री करणे. म्हणजे मोठ्या पेढ्यांना विक्री कार्यात सुलभता काय होत असते तिथं प्राप्त होते. कारण का तर मोठी उत्पादन संस्था वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर साधने वापरू शकते, त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर जाहिरात झाल्यामुळे किंवा मागणी जास्त येत असल्यामुळे ही मोठी उत्पादन संस्था काय करते विक्री क्रिया ही काय करत असते वेगाने करू शकते आणि विक्री क्रिया लवकर झाल्यामुळे नवीन उत्पादन करण्यास पेढीला काय होत असते आर्थिक उत्साह येत असतो, त्यामुळे उत्पादनामध्ये वेगाने वाढ होते. म्हणजे थोडक्यात मोठ्या कंपन्या एकाच जाहिरातीद्वारे मोठ्या प्रमाणात काय करत असतात विक्री करत असतात आणि ही जाहिरात याच्यामुळे काय होत असतं तिथं काय होत असतं नवीन माल तयार करण्यासाठी त्यांना त्या पेढीला आर्थिक उत्साह मिळत असतो आणि ते त्या संस्था काय करत असतात विक्री वेगाने करत असतात, त्याला काय म्हटलं जातं विपणन बचती म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये उद्योग संस्थेच्या दृष्टीनं उत्पादन प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी दर्जेदार प्रतीचा कच्चा माल उपलब्ध होणे गरजेचं असतं, बरोबर. उद्योग संस्थेला उत्पादन प्रक्रिया व्यवस्थित चालवायची त्याच्यासाठी काय केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रतीचा कच्चा माल उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि त्या मालावर उत्कृष्ट प्रक्रिया करून त्याची बाजारामध्ये चांगल्या पद्धतीने विक्री होणं सुद्धा आवश्यक. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक खरेदी कच्च्या मालाची चांगल्या प्रतीची खरेदी आणि दुसरी पक्क्या मालाची विक्री. मग ह्या खरेदी विक्रीच्या अनुषंगाने उद्योग संस्थेला जे फायदे मिळतात त्यांना काय म्हटलं जातं विपणन बचती किंवा खरेदी विषयक
खरेदी विक्री विषयक बचती असं म्हटलं. म्हणजे यासाठी कच्च्या मालाच्या खरेदीसाठी तज्ज्ञ लोकांची नियुक्ती केली जाते. तसेच घाऊक दरात कच्च्या मालाची खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या मालाची साठवणूक योग्य पद्धतीने करण्यात येते आणि त्याचबरोबर मालाच्या विक्रीसाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात येते. काही कंपन्या आपल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर आवश्यक त्या सेवा देतात आणि ज्या संस्थांच्या सेवा चांगल्या प्रकारच्या असतील त्या आपोआपच त्यांच्याकडे काय होतो, ग्राहक वर्ग आकर्षित होतो. म्हणजे संस्थेच्या विक्रीमध्ये वाढ होते. त्याच्यामुळे ग्राहक आकर्षित झाल्यामुळे काय होतं, तर संस्थेच्या विक्रीमध्ये वाढ होते. काही उद्योग संस्था ग्राहकापर्यंत पोहोचून विक्रीचा प्रयत्न करण्याचा नवनवीन पद्धती किंवा प्रकार वापरात आणतात आणि अशा प्रयत्नांचा फायदा त्या उद्योग संस्थांना होत असतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं, खरेदी विक्री विषयक बचती असं म्हटलं. म्हणजे थोडक्यात उद्योग संस्थेला विपणन कार्यात कच्च्या मालाची खरेदी आणि पक्क्या मालाची विक्री करावी लागते आणि मोठ्या उद्योग संस्थेला कच्च्या मालाची खरेदी कमी भावात करता येते आणि योग्य दरामध्ये पक्क्या मालासाठी विक्री करता सुद्धा येते आणि या खरेदी विक्री करताना वाहतूक खर्चात देखील बचत होते आणि वित्तीय संस्थांकडून वेळेवर आणि कमी व्याजदरात कर्ज सुद्धा उपलब्ध होते. त्यामुळे उद्योग संस्थेला मोठ्या प्रमाणावरील खरेदी आणि विक्रीचे फायदे प्राप्त होतात. त्याला काय म्हटलं जातं, विपणन बचती असं म्हटलं. मार्केटिंग ही एक अंतर्गत बचत. त्यानंतर पुढची बचत आहे ती म्हणजे जोखीम वितरण बचत, रिस्क बेअरिंग. आता याच्यामध्ये काय होतं, जोखीम वितरण विषयक बचती म्हणजे काय, तर उद्योग संस्थेचा आकार वाढत असताना तिची जोखीम किंवा धोका पत्करण्याची शक्ती वाढत जाते. बरं, जोखीम वितरण विषयक बचतीमध्ये काय, तर उद्योग संस्थेचा आकार वाढत असताना तिची जोखीम किंवा धोका पत्करण्याची शक्ती वाढत जाते. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये विमायोग्य जोखीम आणि अविमायोग्य जोखीम अशा दोन प्रकारच्या जोखमी असतात. विमायोग्य जोखीम आणि अविमायोग्य जोखीम अशा दोन प्रकारच्या जोखीम असतात. काही जोखमींचा विमा काढता येतो तर काही जोखमींचा विमा काढता येत नाही. म्हणजे अशा ज्यांचा विमा काढता येत नाही, म्हणजे ज्या अविमायोग्य जोखीम असतात, ज्या उद्योग संस्था मोठ्या प्रमाणावर काय करत असतात, त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होत जाते आणि त्यामुळे उद्योग संस्थेच्या जोखीम सांभाळण्याच्या सामर्थ्यामध्ये सुद्धा काय होत असते, वाढ होत असते आणि त्यातूनच काय, त्या वाढीमधूनच काय होत असतं, आंतरिक बचती निर्माण होत असते. म्हणजे आर्थिक मंदी, लोकांच्या आवडीनिवडीमधील बदल किंवा स्पर्धा ही जी कारणं, त्या कारणामुळे काय होत असतं, उद्योगांना धोका स्वीकारावा लागतो आणि अशा जरी धोके निर्माण झाले तरी पण मोठ्या उद्योगांना असे धोके कमी स्वीकारावे लागतात, कारण मोठ्या उद्योग संस्थे धोक्याची विभागणी करता येते. म्हणजे एका वस्तूच्या उत्पादनामध्ये जर तोटा झाल्यास तो तोटा दुसऱ्या वस्तूच्या विक्रीतून ते भरून काढू शकतात. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या अनिश्चितता आणि धोके असतात. असे धोके आणि अनिश्चितता पत्करताना काही नवीन संधी निर्माण होतात आणि त्यामधूनच उद्योग संस्थेला काही फायदे सुद्धा मिळतात. त्यांना धोका आणि अनिश्चिततेच्या बचती किंवा जोखीम वितरण विषयक बचती असं म्हटलं. म्हणजे थोडक्यात बाजारामध्ये उत्पादनाला पर्यायी वस्तू तयार होणे, स्पर्धा निर्माण होणे किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल होणे, राजकीय निर्णयाचा फटका बसणे अशा प्रकारच्या अनिश्चितता तिथं काय होत असतात, निर्माण होत असतात आणि त्यांना त्या धोक्यांना किंवा अनिश्चिततांना तोंड देताना उद्योग संस्था आपल्या उत्पादनाचं स्वरूप बदलतात, नवीन उत्पादन तयार करू लागतात किंवा त्यांच्यात विविधता आणतात. नव्या बाजारपेठा त्या काय करतात, शोधू लागतात आणि त्यांच्यात विविधता आणल्यामुळे, नवीन बाजारपेठा शोधू लागल्यामुळे तिथं काय होत असतं, त्यांना त्या उत्पादनामध्ये फायदा मिळू. म्हणजे उदाहरणार्थ वीज टंचाई जर निर्माण झाली तर किंवा होऊ लागल्यावर वीज उपकरणं तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी जनरेटर्स असेल, बॅटरी असेल यासारख्या उत्पादनाची सुरुवात केली. वाहन उद्योग किंवा वाहन उद्योग असेल, सौंदर्य प्रसाधने तयार करणे, कपडे धुणे किंवा घरगुती वापराच्या वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांचा त्यांनी काय केला, अभ्यास केला, तर आपोआप ही परिस्थिती काय होते, अनुभवास. म्हणजे थोडक्यात आकारमानातील वाढ, बाजारपेठेतील भक्कम स्थान, मिळवलेली विश्वासार्हता यामुळे ही पेढी काय होते, मंदी तेजीच्या प्रसंगातही काय होत असते, आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकते. त्यालाच काय म्हटलं जातं, जोखीम वितरण विषयक बचती असं म्हटलं. म्हणजे थोडक्यात मोठ्या कंपन्या अनेक उत्पादन तयार करतात आणि त्यामुळे एका उत्पादनात जरी नुकसान झालं तरी दुसऱ्यातून त्यांना काय होत असतो, नफा मिळत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं, जोखीम वितरण विषयक बचती असं म्हटलं. थोडक्यात तुम्हाला उत्पादनातील बचती, त्याच्यामध्ये अंतर्गत बचती कोणकोणत्या आहेत ते आपण पाहिलेले आहेत, त्या लक्षात आल्या. म्हणजे उत्पादनातील मितव्ययता किंवा अमितव्ययता आपण बघितल्या कोणकोणत्या आहेत. त्यातील उत्पादनातील मितव्ययतामध्ये अंतर्गत मितव्ययता किंवा अंतर्गत बचती कोणते आहेत ते बघितले. त्याच्यामध्ये तांत्रिक बचती बघितली,
त्यानंतर व्यवस्थापनातील बचती बघितली, वितरणविषयक बचती, विपणन बचती बघितली, वित्तीय बचती बघितली आणि जोखीम वितरणविषयक बचती बघितलेली. थोडक्यात तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण याच्यामधील जे अंतर्गत बेबचती असतील किंवा बहिर्गत बचती असतील, बहिर्गत बेबचती असतील त्याचीच माहिती काय करणार आहोत आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.